दिल्लीतून ठाण्यामध्ये परतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। मध्यरात्रीच एकनाथ शिंदे दिल्लीहून ठाण्यामध्ये आलेले होते। त्यानंतर आज सकाळीच ते त्यांच्या शुभदीप निवासस्थानामधून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। त्यामुळे आज मुंबईमध्ये ते कुणाकुणाच्या गाठीभेटी घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, मध्यरात्री शिंदे ठाण्यामध्ये आले आणि आता सकाळीच ते पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। काय नेमका त्यांचा कोणता कार्यक्रम आहे या संदर्भातले काही डिटेल्स कळलेत का? निश्चितच पाहिलं तर ऑपरेशन टायगर जे आहे यशस्वीरित्या पार पडलेलं आहे अशा सूत्रांच्या माहितीनुसार एकंदरीत खात्रीलायक माहिती जी आहे ती मिळत आहे। अशातच उपमुख्यमंत्री शिंदे जे आहेत काल मध्यरात्री दिल्लीवरून थेट ठाण्यामध्ये दाखल झाले होते आणि ठाण्यामध्ये येताच त्यांनी एक अज्ञात स्थळ जे आहे ते गाठलं होतं। ज्यावेळी शिंदे ठाण्यामध्ये आणि ते अज्ञात स्थळी पोहोचतात त्यावेळी अनेक घटना ज्या आहेत महत्त्वपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये घडत असतात। कारण अज्ञात स्थळी असतात त्यावेळेस अनेक गाठी भेटी आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील ते त्यांची भेट घेत असतात आणि अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या भेटीगाठीमधून देखील होताना जे आहेत पाहिलेले आहेत। आणि त्याचमुळे काल मध्यरात्री देखील शिंदेची एक अज्ञात स्थळी रवाना झाले होते आणि त्यानंतर ते आज सकाळी च्या सुमारातच जे आहे त्यांनी थेट मुंबई गाठलेलं आहे। आणि त्याचमुळे आता अनेक चर्चांना उदाहरणं जे आहेत आलेले आहेत। कारण पाहिलं तर आता नुकताच शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, नेस्कोमध्ये हा वर्धापन दिन पार पडणार आहे आणि जे फुटीर जे खासदार आहेत ज्यांनी एक वेगळा गट स्थापन केला आहे ते देखील या दिवशी त्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा ज्या आहेत सुरू आहेत। आणि याच आता हालचालींना आज दिवसभरामध्ये किती वेग येतोय, काय नेमका भेटीगाठी घेत आहेत, त्याचबरोबर जे ओमप्रकाश बिर्ला आहेत त्यांच्या दरम्यान त्यांनी जे एक पत्र जारी केले होते त्या पत्रावरती आज नेमकं काय शिक्कामोर्तब होतंय या सर्व दिवसभरामध्ये आज लक्ष घडामोडी ज्या आहेत महत्त्वपूर्ण असतात। त्याचमुळे शिंदे आज नेमकं कोणत्या महत्त्वपूर्ण निर्णय घेतात हेच पाहण्याचं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित त्यामुळे आज दिवसभरात एकनाथ शिंदे कुणाकुणाला भेटतात, काय भेटीगाठी होतात, त्याचबरोबर त्यांचे कोणते इतर नियोजित कार्यक्रम आहेत आणि यावेळेला प्रसार माध्यमांशी जर त्यांची भेट झाली तर प्रसार माध्यमांच्या संदर्भात त्यांनी जर काही प्रश्न विचारले तर ते काय उत्तर देतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।